तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी चाललो आहे मुंबईतील काही प्रसिद्ध बाप्पांच्या दर्शनासाठी. सकाळी ट्रेन पकडली आणि चिंचपोकळी स्टेशनला उतरलो. मित्रांनो, स्टेशनच्या बाहेर आल्यावर उजव्या बाजूला चालत गेल्यावर आपल्याला पहिलं मंडळ लागतं, ते म्हणजे चिंचपोकळीचं चिंतामणी. इथे आल्यावर बघितलं तर इथे खूप गर्दी होती. मुखदर्शनासाठी एवढी मोठी रांग लागलेली होती. मग मी गेलो चरणस्पर्शाच्या दर्शनासाठी. मित्रांनो, चरणस्पर्शाच्या दर्शनासाठी खूप गर्दी होती. चला तर मित्रांनो, दर्शन घेऊया आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करूया. फायनली माझं दर्शन झालं आणि मित्रांनो, मी चाललो आहे आता पुढच्या बाप्पाच्या दर्शनासाठी. चिंतामणी बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर पडलो की आपल्याला विविध प्रकारची स्टॉल बघायला मिळतात. त्यामध्ये फूडची स्टॉल, प्रसादाची स्टॉल आणि विविध प्रकारच्या वस्तूंची स्टॉल आपल्याला बघायला मिळतात. याच रस्त्याने पुढे सरळ चालत गेल्यावर आपल्याला हाच रस्ता लालबागच्या मंडळाकडे घेऊन जातो. चला तर मित्रांनो, आता आपण पुढच्या दर्शनासाठी जाऊया. सलग 10 मिनटं चालत येऊन आता आपण पोचलो लालबागच्या राजाच्या मंडळाकडे. मित्रांनो, सरळ ब्रिजच्या समोरच आपल्याला लालबागच्या राजाचं मंडळ बघायला मिळतंय. चला तर मित्रांनो, आता आपण लालबागच्या राजाचं दर्शनासाठी जाऊया. यानंतर मी पोचलो मुंबईच्या सर्वात भव्य आणि प्रसिद्ध मंडळाकडे, तो म्हणजे लालबागचा राजा. इथे मात्र प्रचंड गर्दी होती. लाईन इतकी लांब होती की साधारण 2 ते 3 तास मला रांगेत थांबावं लागेल असं वाटत होतं. पण भक्तिभावाने केलेली प्रतीक्षा कधीच वाया जात नाही. यासाठी चला आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभं राहूया. बाप्पांच्या दर्शनाच्या रांगेत आणि भाविकांच्या जयघोषात वेळ कसा गेला ते कळलंच नाही.
2.5 ते 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला बाप्पाच्या मेन रांगेत प्रवेश मिळाला की जिथून आपल्याला बाप्पाचं संपूर्ण रूप आपल्याला तिथून बघायला मिळेल. आता आपल्याला इथून बाप्पाची मूर्ती एकदम स्पष्ट दिसत आहे. चला तर मग बाप्पाचं दर्शन घेऊया. फायनली आपलंही आता लालबागच्या राजाचंही दर्शन झालेलं आहे. आणि मित्रांनो, आता आपण चाललो आहे पुढच्या महागणपतीकडे. तर मित्रांनो, लालबागच्या राजाचं दर्शन करून बाहेर आल्यानंतर आपल्याला लालबागच्या राजाचा प्रसादही मिळाला. गणपतीकडे इथेही भाविकांची छान गर्दी होती. सजावट खूप आकर्षक होती आणि गणपतीची मूर्तीही अतिशय देखणी होती. मित्रांनो, माझ्या भाग्य असं की मला इथे गणपतीची आरतीही मिळाली. मित्रांनो, हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.